जय महाराष्ट्र. मी रुजुता लुकतुके. या आठवड्यात क्रीडा मंत्रालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय आणि तो म्हणजे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची भारतरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. सचिनच्याही नावाची चर्चा होती, पण या कार्यक्रमात सचिन की ध्यानचंद यावर आपण चर्चा करायची नाहीये, कारण दोन पिढीतले आणि दोन वेगळ्या खेळातले खेळाडू यावर यात सरस कोण याची चर्चा करण्याचा हे ठिकाण नाही असं आम्ही मानतो. पण ध्यानचंद यांच्या आठवणींना त्यांची जी लिगसी आहे खेळाची त्याला उजाळा देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमात आम्ही नक्की करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याबरोबर दोन मान्यवर गेस्ट आहेत. गुरबख्श सिंग जे आहेत, जे ध्यानचंद यांच्या छत्रछायेत मोठे झालेत, खेळाडू म्हणून नावारूपाला आलेत, आणि आपले हॉकी समीक्षक रणजित दळवी आपल्याबरोबर आहेत. त्यांच्याबरोबर आपण आढावा घेणार आहोत ध्यानचंद यांच्या कारकिर्दीचा. तेव्हा पाहूया आपला स्पेशल कार्यक्रम हॉकीचे जादूगार. मेजर ध्यानचंद यांच्या नावाची केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं भारतरत्नसाठी शिफारस केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ध्यानचंद यांना भारतरत्न देण्यात यावी अशी मागणी होत होती. एक नजर टाकूया मेजर ध्यानचंद यांच्या जादुई प्रवासावर. मेजर ध्यानचंद हॉकीचा जादूगार. ध्यानचंद म्हणजे भारतीय हॉकीला पडलेलं सुवर्ण स्वप्न, आणि याचे साक्षीदार आहेत त्यांनी केलेले 400 पेक्षा जास्त गोल्स. अशा या जादुई व्यक्तिमत्वाचा 29 ऑगस्ट 1905 रोजी अलाहाबादमध्ये जन्म झाला. त्यांचे वडील समेश्वर दत्त सिंग भारतीय सैन्यात होते. वयाच्या 16व्या वर्षी ध्यानचंद भारतीय सैन्यात दाखल झाले आणि तिथूनच सुरू झाला त्यांच्या हॉकीचा ऐतिहासिक प्रवास. 1926 मध्ये त्यांनी न्यूझीलंडचा दौरा केला. या दौऱ्यात भारतानं 18 मॅचेस जिंकल्या आणि एका मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला. या दौऱ्यापासून भारतीय हॉकीच्या क्षितिजावर ध्यानचंद नावाचा तारा चमकायला लागला. 1928च्या ॲम्स्टरडॅम ऑलिम्पिकमध्ये भारतानं पहिल्यांदा गोल्ड मेडल पटकावलं आणि या ऑलिम्पिकमध्ये ध्यानचंद यांनी 5 मॅचमध्ये 14 गोल्स केले. त्यानंतर ॲम्स्टरडॅमच्या एका वृत्तपत्रानं ध्यानचंदचा उल्लेख हॉकीचा जादूगार असा केला, आणि त्यानंतर ध्यानचंद यांनी कधी मागे वळून बघितलंच नाही. 1928, 1932 आणि 1936 अशा सलग 3 ऑलिम्पिकमध्ये भारतानं गोल्ड मेडल जिंकत जागतिक हॉकीवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं. या तिन्ही ऑलिम्पिकमध्ये ध्यानचंद यांचा मोलाचा वाटा होता. तिन्ही ऑलिम्पिकमध्ये त्यांनी 39 गोल्स केले. 39 गोल करताना त्यांनी हॉकीच्या चाहत्यांना वेड लावलं. ध्यानचंद यांच्या स्टिक आणि बॉलची गाठ पडली की ती साथ सुटायची ती बॉल गोलपोस्टमध्ये गेल्यावरच. त्यांचं बॉलवरचं नियंत्रण हे अवर्णनीय होतं. 1936च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये ध्यानचंद यांच्या जादुई खेळानं हिटलरही प्रभावित झाला, आणि त्यानं ध्यानचंदला चक्क जर्मनीचं नागरिकत्व स्वीकारण्याची विनंती केली, जी ध्यानचंद यांनी फेटाळून लावली. या हॉकीच्या जादूगारानं जगभरातल्या हॉकीच्या चाहत्यांवर मोहिनी घातली. व्हिएन्नामध्ये त्यांचा पुतळा उभारण्यात आला. त्याला 4 हात दाखवण्यात आलेत आणि त्या 4ही हातांमध्ये हॉकी स्टिक्स दाखवण्यात आल्या आहेत. या एका पुतळ्यावरून ध्यानचंद यांचं हॉकीमधलं वर्चस्व दिसून येतं. सर डॉन ब्रॅडमन ध्यानचंद यांच्याबाबत बोलताना म्हणाले होते की क्रिकेटमध्ये जसे रन्स बनतात तसे ध्यानचंद गोल करतात. अशा या हॉकीच्या जादूगाराची देशातल्या सर्वोच्च सन्मानासाठी शिफारस करण्यात आली आहे. हॉकीमधल्या या रत्नाला भारतरत्नानं सन्मानित करण्यात यावं अशीच त्यांच्या सर्व चाहत्यांची अपेक्षा आहे, आणि तोच खरा ध्यानचंद यांचा सन्मानही ठरेल. अमित मोडक, जय महाराष्ट्र. ध्यानचंद यांची जी कारकीर्द आहे ती सगळी आकडेवारीत आपण बघूया. जसे क्रिकेटर्स रन करतात तसे ध्यानचंद गोल करायचे असं त्यांच्याबद्दल म्हटलं जायचं. किती गोल केले, कुठे केले, त्याचा एक आढावा आपण घेऊया. जर त्यांची कारकीर्द आपण बघितली, 1926 मध्ये त्यांनी पहिला आंतरराष्ट्रीय दौरा केला. न्यूझीलंड टूरवर भारतीय टीम बरोबर ते गेले होते. भारतानं या टूरमध्ये 18 मॅचेस जिंकल्या होत्या आणि एकूण 192 गोल भारतीय टीमने केले. त्यापैकी एकट्या ध्यानचंद यांनी 100 गोल्स केले, त्यांची सेंचुरी पहिली. आणि या दौऱ्यानंतर जेव्हा ते परतले भारतात, इंडियन आर्मीमध्ये ते कार्यरत होते. लान्स नायकपदी त्यांना लगेचच बढती मिळाली या दौऱ्यानंतर. आणि त्यानंतर जर बघितलं तर 1927 मध्ये लंडन फोकस्टोन फेस्टिवलमध्ये 10 मॅचेसमध्ये ते सहभागी झाले आणि यात त्यांनी 36 गोल केले लंडनमध्ये. ऑलिम्पिकमध्ये जर बघितलं, पहिलं ऑलिम्पिक ते खेळले 1928 मध्ये, आणि या पहिल्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी 14 गोल भारतातर्फे केले. ध्यानचंद यांच्या नावावर होते 14 गोल्स.
तर 1932 त्यांचं दुसरं ऑलिम्पिक जे अमेरिकेत लॉस एंजलिसला झालं, तिकडे 11 गोल ध्यानचंद यांनी केले आणि त्यातल्या एका मॅचमध्ये, त्या ऑलिम्पिकमध्ये एकाच मॅचमध्ये 8 गोल्स त्यांच्या नावावर होते. कदाचित हा एक रेकॉर्ड असेल एका मॅचमध्ये सगळ्यात जास्त गोल्सचा. आणि जेव्हा पुढचं सलग तिसरं त्यांचं ऑलिम्पिक 1936 मध्ये, तेव्हा ते भारतीय टीमचे कॅप्टनही होते आणि या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी 8 गोल केले आहेत. तर 1947 मध्ये जेव्हा भारतीय हॉकी टीमनं ब्रिटिश ईस्ट आफ्रिकेचा दौरा केला, त्यावेळी ध्यानचंद हे त्यांच्या 40th होते, पण त्यांनी 22 मॅचेसमध्ये या दौऱ्यात 61 गोल केले, 40th. तर आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 400पेक्षा जास्त गोल त्यांच्या नावावर आहेत आणि त्यांचे एकूण गोल 1000च्याही वर आहे असं म्हणतात. तर आपण आपल्या गेस्टकडे आता जाऊया. रणजित सर, आपला विषय तुम्हाला माहिती आहे आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं, दोघंही सचिन आणि ध्यानचंद दोघंही ग्रेट आहेत. एक असा व्यक्ती आहे ज्याच्यासमोर आपण आदराने झुकतो आणि एक अशी व्यक्ती आहे माझ्या पिढीची ज्याच्यासमोर आदराने आमची मान ताठ होते. आपल्याला दोघांमध्ये तुलना करायची नाही आहे, पण ध्यानचंद ज्यांच्या नावावर आपण आपला क्रीडा दिवस भारताचा साजरा करतो, ज्यांचा जन्मदिवस आपला क्रीडा दिवस आहे, त्यांनाच भारतरत्नाचे पहिले उमेदवार म्हणून शिफारस करण्याचं क्रीडा मंत्रालयाने ठरवलं आहे. सारासार विचार करून घेतलेला हा निर्णय आहे असं नक्कीच म्हणता येईल. निश्चितपणे आहे. आणि आपण या दोघांबद्दल म्हटलं, सचिन असेल किंवा ध्यानचंद असेल, इरा वॉज डिफरंट. काळ वेगळा होता. ध्यानचंद यांचा काळ स्वातंत्र्यपूर्व काळ होता आणि सचिनचा हा हल्लीचा आर्थिक सोबततेचा किंवा प्रगतीचा असा काळ होता. आणि त्या काळामध्ये हे जे ब्रिटिशांचं जोखड आपल्या मानेवर होतं, गुलामगिरीचं जोखड, आणि ते ब्रिटिश आर्मीमध्ये होते, एक शिपायाची नोकरी होती, साधीशी नोकरी होती. आणि जो ब्रिटिश ऑफिसर लोकांचा जो वरवंटा त्यांच्या वर फिरायचा, त्याचा निश्चितपणे या माणसाला कुठेतरी राग आला असणार. त्याची म्हणजे ती सल किंवा ती बोच त्यांना बाहेर पडायची असं म्हणायचं. ती खेळातून बाहेर पडायची आणि साहेबाला आपण धडा शिकवू शकलो तर तो मैदानात, असं निश्चितपणे त्यांना वाटलं असणार. कारण त्यापूर्वी 1910-12च्या दशकामध्ये कलकत्त्याच्या मैदानामध्ये अनवाणी खेळणाऱ्या भारतीय फुटबॉलपटूंनी ब्रिटिश रेजिमेंट्सच्या काही संघांना अगदी लिलया पराभूत केलेलं होतं आणि ते बूट घालून खेळत असत. बरोबर. आणि अशा यांना आव्हान, परकीय शक्तींना आव्हान देता देता त्यांच्यामध्ये जी एक निग्रही किंवा निश्चयी वृत्ती जी पैदा झाली, त्याच्यातून हे यश त्यांना मिळालं असं मला म्हणायचं आहे. आणि त्याचाच तो बहुमान व्हायला पाहिजे. आणि ज्या वेळेला मला असं म्हणायचं आहे की भारत नावाचा देश कुठे आहे का, ही क्रीडा विश्वाला ज्यावेळेला कल्पना नव्हती, त्यावेळेला त्या क्रीडा विश्वामध्ये हॉकी खेळणारा देश ही ओळख ध्यानचंद यांच्यामुळे आपल्या देशाला मिळाली, हे विसरून चालता कामा नये. हे अगदी खरं आहे. ते आपले पहिले स्पोर्टिंग हिरो होते, हे आपल्याला नक्कीच मान्य करायला पाहिजे. पण आपल्याबरोबर गुरबख्श सिंग जे आहेत, जो उनकी छत्रछाया में बड़े हुए हैं, तो आपसे ज़्यादा हमें कौन बता सकता है जिन्होंने उनको खेलते हुए देखा है, ध्यानचंद जी को. उन्हें मैजिशियन क्यों कहा जाता है, जादूगर क्यों कहा जाता है हॉकी का? मैं पहले आपको ये बता दूं कि मैंने उनको खेलते हुए जब वो शिखर पे थे, जब तो नहीं देखा, लेकिन ढलते हुए उम्र में उनको खेलते हुए मैंने देखा है. बिल्कुल. और जो उनकी आर्ट मैंने देखी है, वो आज तक मेरे को किसी भी प्लेयर में, हॉकी प्लेयर में वो देखने को नहीं मिली है. और जादूगर इसलिए ये हमने नाम नहीं दिया, ये फॉरेनर्स ने नाम दिया है. वो जादूगर इसलिए कहलाते थे, जो चाहते थे वो करते थे, गेंद के साथ और स्टिक के साथ. जब चाहते थे जब पास देते थे, जब चाहते थे जब गोल करते थे, जो चाहते थे वो हॉकी स्टिक के साथ करते थे. तो वो एक राजा, इसीलिए उनको हॉकी का जादूगर या विजर्ड के नाम से जाने जाते थे. जो चाहते थे वो हॉकी स्टिक और बॉल के साथ करते थे, और ब्रिटिशर्स ने या फॉरेनर्स ने इनको ये नाम दिया है. लेकिन ये कैसे कर पाते थे, ये भी तो चीज़ है. ये कैसे कर पाते थे, इसके पीछे कितनी मेहनत होगी ये देखिए आप. कितनी मेहनत, कितने टन उनका पसीना गया होगा, इसके लिए वो कर पाते थे. आजकल मुझे बड़ा दुख है कि आजकल के जो खिलाड़ी हैं वो उतनी मेहनत नहीं करते, वो शॉर्टकट मेथड्स ढूंढते हैं. आप मेहनत कीजिए, सब कुछ होगा. मेहनत पे है सब कुछ. मैंने आपको ये सवाल इसलिए पूछा क्योंकि ध्यानचंद, मेरा जन्म ही तब का है जब ध्यानचंद गुजर चुके थे. तो वो जो एक हॉकी की लीगेसी, भारतीय हॉकी की जो लीगेसी है, वो मैंने उतनी नहीं देखी है जितनी आप हमें उसके बारे में बता सकोगे जब ध्यानचंद खेलते थे, शिखर पे थे.
शिखर की तो मैंने जैसे कहा, मैंने नहीं देखा, मैंने पढ़ा है और उनके संपर्क में रहा, क्योंकि वो झांसी के थे, मैं भी झांसी में पढ़ाई करता था। उनका जो सबसे बड़ा बेटा मेरा क्लास फेलो था झांसी के अंदर। तो इसलिए मुझे काफ़ी कुछ, मैं बड़ा सौभाग्यशाली हूँ जो कि उनके घर जाना, उनका पेपर कटिंग्स देखना, मोटिवेशन लेना, दादा से बात करना और उनसे कुछ ग्रहण करना, तो उनसे कुछ सुना, कुछ देखा, कुछ पाया। तो ये सबसे बड़ी बात थी कि उनके संपर्क में हम आए। और फिर हिंदुस्तान की जब टीम में मैं आया, उसके पहले कोचिंग कैंप्स लगे, तो दादा ध्यानचंद हमारे 2 कोचिंग कैंप्स के कोच थे। तो जिस वजह से हमने बहुत कुछ उनसे पाया। प्रेरणा देण्याचं एक महत्त्वाचं काम ध्यानचंद यांनी केलंय आणि त्यानंतर पुढची एक फळी भारतीय हॉकीपटूंची निर्माण झाली, ज्यांनी 8 गोल्ड मेडल, 1-2 नाही, हॉकीमध्ये 8 गोल्ड मेडल भारताला जिंकून दिली। या लिगसीबद्दल आपण यानंतर बोलणार आहोत। कोणत्या परिस्थितीत ध्यानचंद मोठे झाले, कोणत्या परिस्थितीत खेळले, त्याविषयी जाणून घेणार आहोत। पण एका ब्रेक नंतर पाहत रहा जय महाराष्ट्र। अपन बोलतोय हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांच्याबद्दल। आपने क्या सीखा है उनसे हॉकी में? हमने उनसे जो सीखा है, एक तो पेनल्टी बुली सीखी। हमारे ज़माने में पेनल्टी बुली थी, वो सबसे बड़ा हथियार है। आपने वो मिस किया, पेनल्टी बुली मिस की, तो आपने समझो गोल मिस कर दिया। तो एक तो उनसे वो सीखा। और मैं भी बड़े फ़ख्र से कह सकता हूँ कि मैं बड़ा मास्टर, अपने आप को मास्टर, मैं उनसे बड़ा मास्टर नहीं, पर पेनल्टी बुली हमने उनसे सीखी। फिर उनसे जो गोल के अंदर जो क्विक शॉट्स लेते हैं, बॉल को रिसीव करना और उसी को गोल में मार देना, वो दादा का जवाब नहीं था। मतलब बहुत कम लोग हमने देखे हैं कि जो बॉल को रिसीव करते ही उसी को, छोटा हाथ जिसको वो बोलते थे पिस्टल शॉट, वो इसको पिस्टल शॉट बोलते थे, वो कि ये देखो पिस्टल शॉट मारो। तो वो पिस्टल शॉट हमने उनसे ये 2 चीज़ें देखी और बड़े ज़िंदगी में सक्सेसफुल रहे, काफ़ी गोल किए। सर, आप बार बार उन्हें दादा बुला रहे हो, क्या आप दादा बुलाते थे या पूरी टीम उनको दादा बुलाती थी? उनकी रिस्पेक्ट इतनी थी, इतनी रिस्पेक्ट उनकी थी कि बड़े बड़े फौज के जनरल भी उनको दादा बुलाते थे। रिटायर हो गए थे, लेकिन उनको कोई ध्यानचंद करके नहीं बुलाता था, नहीं दादा करके बुला। तो इतनी रिस्पेक्ट किसी की हिम्मत भी नहीं होगी उनको नाम से बुलाने की। नाम से। उनकी उम्र और उनका जो, वो तो हॉकी के अंदर तो मेरा ख्याल भगवान थे वो। जेवढे किस्से ध्यानचंद यांच्या बाबतीत बोलले गेले, दंतकथाच म्हणावा लागेल त्यांना। हॉलंडमध्ये ध्यानचंद यांची स्टिक तपासण्यात आली होती, जसं मी आता थोड्या वेळापूर्वी म्हटलं। त्यात काही लोहचुंबक वगैरे आहे का असा आयोजकांना संशय आला होता आणि म्हणून हे चेकिंग झालं होतं। तर 1936च्या ऑलिम्पिक दरम्यान ध्यानचंद यांचा खेळ बघण्यासाठी इतर खेळ सोडून प्रेक्षकांनी फक्त आणि फक्त हॉकीच्या मैदानात गर्दी केली होती। जर्मनीच्या वृत्तपत्रांनी, न्यूजपेपर्सनी ऑलिम्पिक मैदानात जादूचे खेळ अशी हेडलाईन दिली होती आणि जादूगार अर्थातच आपले मेजर ध्यानचंद होते। आणि दुसऱ्या दिवशी बर्लिनमध्ये सगळीकडे पोस्टर्स झळकत होती की हॉकीच्या मैदानात जा, भारतीय जादूगार ध्यानचंदचा खेळ बघण्यासाठी। तर त्याचबरोबर ध्यानचंद यांच्या खेळानं प्रभावित होऊन हिटलरनं त्यांना जर्मनीचं नागरिकत्व स्वीकारण्याचा सुद्धा प्रस्ताव दिला होता। तर ध्यानचंद यांचा खेळ बघून सर डॉन ब्रॅडमन क्रिकेटमधले म्हणाले होते की क्रिकेटमध्ये जसे रन होतात तसे ध्यानचंद गोल करतात। व्हिएन्नामध्ये ध्यानचंद यांचा पुतळा उभारण्यात आला आणि या पुतळ्याला 4 हात दाखवण्यात आले आहेत आणि या 4ही हातांमध्ये हॉकी स्टिक्स आहेत, जसे काही ध्यानचंद 4 हातांनी हॉकी खेळत होते। तर लंडनमधल्या एका ट्यूब स्टेशनला मेजर ध्यानचंद यांचं नाव देण्यात आलं आहे। या सगळ्या आख्यायिका या भारताच्या बाबतीत एकट्या ध्यानचंद यांच्या बाबतीतच संभवतात, हे आपल्याला मान्य करावं लागेल। लेकिन सर, ये सब जो चीज़ें हैं हमने नहीं, विदेशों में उनके बारे में बोली गई है। तो क्या ये करिश्मा था, क्या करिश्मा हम जिसे बोलते हैं, क्या ऑरा था जिसकी वजह से उनके बारे में ये सब कहा जाता था? क्या उनको खुद को मालूम था ये सब उनके बारे में कहा जाता है? नहीं नहीं नहीं, वो तो एक संत आदमी थे। वो इन चीज़ों को ना तो वो, हम उनके साथ अक्सर ये शेयर करते थे, दादा उधर ऐसा है, दादा उधर ऐसा है, तो वो बड़े खुश होते थे, लेकिन कभी अपने मुंह से अपनी बड़ाई कभी नहीं करते थे। और दूसरों की बड़ाई इतनी करते थे, जो साथ के खिलाड़ी थे उनकी कहानियाँ सुनाते थे। हम बोलते थे दादा कुछ अपनी कहानी सुनाइए आप,
अरे भाई वो पास देता था, मैं गोल करता था। वो कैप्टन रूप सिंह जो उनके भाई थे उनकी बड़ी तारीफ करते थे। जो दारा थे राइट इन साइड, तो उन्होंने, हमने कहा दादा आप पहले जर्मनी में जो ओलंपिक के पहले एक मैच खेले ये लोग जर्मनी के टीम के साथ, फाइनल मैच के पहले एक मैच उन्होंने, प्रैक्टिस मैच टूर्नामेंट के पहले, तो भारत 2 गोल से हार गया था। तो दादा ने कहा कि नहीं भाई वो दारा को बुलाइए, उसके बगैर कॉम्बिनेशन बैठता नहीं है। तो दारा को स्पेशल फ्लाई करके ले जाया गया और 2 गोल से हारी हुई टीम, एक दारा बीच आया नया प्लेयर और 8 गोल मारे फाइनल के। सीधे फाइनल में खिलाया था मेरे सीधा ख्याल से फाइनल उन्हें। में खिलाया, हमने 8 गोल मारे। तो दादा का मतलब इतना ज़्यादा दूसरे को श्रेय देना, खुद का उतना परवाह नहीं करना और दूसरे खिलाड़ी को इतना ऊपर उठाना, वो दादा ही कर सकते हैं। नहीं तो दूसरा हर बंदा कहता है मैंने ये किया, मैंने ये किया। बहुत ग्रेट सोल थी, संत आत्मा थी। बिलकुल. दुसरी एक गोष्ट आहे रणजित सर, जी आपण आत्तापर्यंत बोलायला विसरतोय. ज्या परिस्थितीत ध्यानचंद खेळले, ते स्वतः एक शिपाई होते आर्मीतले, ज्या टीमला स्पॉन्सर वगैरे तर शोधायचा प्रश्नच येत नाही, ज्या परिस्थितीत त्यांनी हॉकीला मोठं केलं, भारतीय हॉकीला मोठं केलं, त्याविषयी काय सांगाल? काय नाही, आता स्पॉन्सर काय, तिथे स्पॉन्सर म्हणजे आर्मी, सैन्य, सेनादल. म्हणजे सेनेचं रेशन खायचं आणि खेळायचं, मेहनत करायची, रक्त आटवायचं आणि घाम गाळायचा, हे एकच त्यांचं ध्येय असायचं की जेवढी अधिक मेहनत तेवढं अधिक परफेक्शन, तेवढं अधिक अचूकता, असं हे होतं. तर त्यांना परिस्थितीशी हे झगडावंच लागलं. तर त्यांचा विषय आपण सोडून देऊ, त्यांच्या मुलाचा अशोक कुमारचा आपण ऐकू विषय. म्हणजे 76ला तो ऑलिम्पिक्सला जाणार होता की गेला मला आठवत नाही, पण त्यानंतरच्या ऑलिम्पिकला जाताना त्याने सांगितलं की मला कॅम्पमध्ये जाणं, 2-3 महिने राहणं परवडत नाही. अशोक कुमार हा इंडियन एअरलाइन्समध्ये फ्लाईट पर्सर म्हणून नोकरीला होता आणि तिथे बेसिक पगार फार कमी होता आणि नंतर त्याच्यानंतरचं जे उत्पन्न असायचं ते तुमच्या अलाउन्सेसचं असायचं. म्हणजे तुम्ही जर फ्लाय करत नसाल, ड्युटीवर नसाल, तर तुम्हाला अलाउन्सेस नाही मिळत. मग अशोक कुमारनं काय म्हटलं की मला जर ह्याची भरपाई होत नसेल तर मी देशासाठी हॉकी कशाला खेळायची. म्हणजे इतकी अवस्था त्यांच्या मुलावर आली, तर त्यांची अवस्था काय होती याची कल्पनाच न केलेली. खरंच. लेकिन फिर सर ये विपरीत परिस्थितियों में खेलने के बाद ये हॉकी खेलने की, और वो भी अपना सर्वोत्तम हॉकी खेलने की प्रेरणा कहाँ से मिलती होगी उन्हें? ये तो दादा ध्यानचंद से उनसे हमने देखा और सीखा। वो कभी ये चीज़ों की परवाह नहीं करते थे। आप हैरान होंगे कि जब हम लोग खेलते थे तो नेशनल चैंपियनशिप खेलने गए तो 7 रुपये रोज़ के अलाउंस, खाना पीना उसी में ही। वो इन चीज़ों की परवाह ना वो करते थे, ना हमें भी, मतलब उनको देख करके उनसे ही प्रेरणा मिलती है। तो उनमें ये चीज़ थी, वो कैंपों के अंदर, जब हिंदुस्तान के कैंप लगते थे, कैंपों के अंदर जब भी वो मतलब ये कहते थे हमेशा कि भारत भारत भारत, रोज़ सुबह तिरंगा झंडा फहराना, नेशनल एंथम करना, कहानियाँ सुनानी, मोटिवेट करना। मतलब अगर रोज़ आपके सामने तिरंगा झंडा है, उसकी कसम खानी है या नेशनल एंथम गाना है, तो आपकी स्पिरिट ये सब भूल जाते हो आप। जी हाँ, ना वो भूल जाते हैं। अब हमें 7 रुपए मिल रहे हैं या हमें ये नहीं मिल रहा या हमारा ये नुकसान हो रहा है, आप भारत के लिए जा रहे हो, भारत के लिए खेल रहे हो, और ये भारत को जिताना है। ये चीज़ें ऊपर लेके गई हैं। ये चीज़ें उन लोगों से हमने सीखी। अभी आजकल तो मेरा ख्याल है कि तिरंगा झंडा भी नहीं फहराते होंगे, ऐसा लगता है। तो वो खाली जब भी पोडियम पे खड़े होते हैं तो शायद कभी दिखता होगा। तो उधर तो रोज़ तिरंगा झंडा, उसकी कसम खिलाना, उस बातें करना, कहानियाँ सुनाना, और फलाने टूर में ऐसा सर, हुआ। आप जो बोल रहे हो त्याच विषयावर आपण बोलणार आहोत. ध्यानचंद यांच्या काळातली हॉकी, आत्ताची हॉकी, जर ध्यानचंद या काळात जिवंत असते तर आत्ताच्या भारतीय हॉकीपटूंकडे बघून त्यांना काय वाटलं असतं, याविषयी आपण बोलणार आहोत. पण एका ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र. आणि हॉकीचे जादूगार या कार्यक्रमात आता आपण येऊया आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे. लीगसी बद्दल आपण बोललो, लेकिन गुरबख्श सिंह जी, अब आपसे हम ये जानना चाहेंगे कि अभी की खस्ता हालत हॉकी की आप देख रहे हो, अगर ध्यानचंद जी को ये पुरस्कार मिलता है, भारत रत्न वो कहलाए जाते हैं, तो क्या अभी की जो हॉकी है उसमें कोई सुधार की अपेक्षा कर सकते हैं इस पुरस्कार से? सबसे पहले तो मैं यही कहूँगा
देर आए और दुरुस्त आए, बहुत बड़ी बात होगी। स्पोर्ट्स मिनिस्ट्री ने इतना बड़ा कदम लिया, उनका नाम रिकमेंड किया, ज़रूर मिलना चाहिए उनको, और इससे ज़रूर आने वाली जनरेशन को प्रेरणा मिलेगी। जब हम लोग खेलते थे तो हमारी जनरेशन, बार बार हम करके अच्छी बात नहीं है, अच्छा नहीं लगता है कि कोई भी प्लेयर, हमारे साथी जो खेलते थे वो ये कहते थे कि भाई मैं ध्यानचंद बनना चाहता हूँ, कोई कहता था मैं केडी सिंह बाबू बनना चाहता हूँ, कोई कहता था मैं जेंटल बनना चाहता हूँ। तो हर बंदा अपनी अपनी पोजीशन के बारे में एक अपने सामने वो रखता था और कोशिश ये करता था कि मेरे को ये बनना है। ज़्यादातर लोग यही कि ओए तू ध्यानचंद बन रहा है, बॉल दे, मतलब पास कर। तो दादा ध्यानचंद इतने पॉपुलर थे और हर बंदा ये आगे उनके एक गोल था कि मुझे ध्यानचंद बनना है। और आजकल के ज़माने में मेरे को नहीं लगता कोई प्लेयर ये कहता हो कि मुझे ध्यानचंद बनना है, मुझे बलबीर सिंह बनना है, या मुझे जेंटल बनना है, या पृथ्वीपाल सिंह बनना है। आजकल मैंने कभी सुनने को कभी नहीं हमने किसी से सुना। और तो और कि जो कोचेज़ हैं, मेरे ख्याल से हमारे 90% जो प्लेयर हैं, जो अभी करंट प्लेयर हैं, उनको यही नहीं पता कि हिंदुस्तान का कोच कौन है, नाम क्या है उसका। तो वो आगे किससे सीखेंगे, किससे प्रेरणा नहीं, कौन सा कोच है नाम ही नहीं पता। ऑल्समन तो अभी एक वीक अभी पहले आए फॉरेन कंट्री के उन्होंने। कोच हैं, वो कहाँ खेले हैं, क्या खेले हैं, उनकी क्या हिस्ट्री है, क्या बैकग्राउंड है। तो एक बच्चा जो है, तो जो खिलाड़ी है जो उभर रहा है, वो किसकी कॉपी करने जा रहा है, क्या सीखने जा रहा है। ना तो उसकी लैंग्वेज समझ में आती है, ना उसकी, मतलब 50% वो आधा रह जाता है कि उसकी भाषा के हिसाब से। तो ये बहुत बड़ी चीज़ है कि हिंदुस्तान के जो पुराने अच्छे अच्छे कोचेज़ हैं, खिलाड़ी हैं, उनको वहाँ पे ले जाया जाए। तो क्या ये नए खिलाड़ी है ध्यानचंद जी को भूल गए हैं? कभी नाम ही नहीं लिया, मैंने सुना ही नहीं कभी। हम लोग कभी कभार कभी नाम ले लेते हैं तो ले लेते हैं, कभी हमने नहीं सुना इनके मुंह से। ये जो नए प्लेयर हैं, मैं माफ़ी चाहता हूँ इनसे, कभी इन्होंने कभी देखे ही नहीं। और दुर्भाग्य ये है कि हमारे भारत के अंदर ना तो उनकी कोई रिकॉर्डिंग है, ना कभी कुछ है, तो किसको दिखाएंगे हम लोग, वो भी क्यों नाम लेंगे। सही है। तो वो हमारे पास तो सुविधाएं अभी तक अगर आती भी हैं तो वो थोड़े दिन पड़ी रहती हैं, उसके बाद वो आउटडेटेड हो जाती हैं, जंग लग जाता है, वो काम में ही नहीं आती हैं। तो हमारा सिस्टम जो है, पूरे का पूरा सिस्टम, ये पूरे के पूरे इसको फेंक देने की ज़रूरत है और नया सिस्टम, नई चीज़ मॉडर्न टाइप से आना चाहिए, तब हमारा कुछ हो सकता है। शायद हम कह सकते हैं ये नज़रिया, अगर ध्यानचंद जी को भारत रत्न मिलता है तो शायद ये नज़रिया कुछ % से बदले, हम यही उम्मीद करेंगे इस प्रोग्राम के बाद ॲटलिस्ट। धन्यवाद गुरबख्श सिंग जी, आप हमारे यहाँ आहे. रणजित सर तुमचेही धन्यवाद. आणि त्यानिमित्ताने हॉकीचे जादूगार आपण ज्यांना म्हणतो त्यांना उजाळा आपण थोडाफार तरी देऊ शकलो, आणि हीच अपेक्षा करूया की भारतरत्न ध्यानचंद असं आपण पुढच्या कार्यक्रमात त्यांना म्हणू, एवढी अपेक्षा करून आज आपण इथेच थांबूया. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी तुम्ही मात्र पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.